मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी माझी स्वतःची अगोदर ओळख करून देतो. मी संतोष भाऊसाहेब बाचकर. रामा ॲग्रोटेक परिवारामध्ये येऊन मला 2 वर्ष पूर्ण होतील आता पुढच्या महिन्यामध्ये. तर मागची एक बायोग्राफी तुम्ही बघितलीच आहे. ती म्हणजे माझ्या अगोदरची गरज, स्वप्न, कोणत्या परिस्थितीत आलो, किती अडचणी मी मात करून आलो आहे. आणि आज जर बघितलं तर आज मी माझ्या स्वतःच्या ब्रिझा गाडीमध्ये आज फिरत आहे. हे केवळ फक्त रामा ॲग्रोटेकमुळे शक्य आहे. म्हणजे रामा ॲग्रोटेकनी जी उडी संधी दिली आणि जी काही संधी देते त्याचा मी प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा करतो. आणि त्या फायदा झाल्यामुळंच आज माझ्या आयुष्याचा पण खूप मोठा फायदा झाला असेल. म्हणजे ज्यावेळेस भिसे साहेब आम्ही शूटिंगला येतो त्यावेळेस अक्षरशः कधी कधी धूळ खात कधी मोटरसायकलवर फिरत. साहेबांना, साहेब आपली गाडी कधी येणार आहे? साहेबांना गाडी येणार आपली, पण टाईम जाणार. म्हणजे बाकीच्या ज्या बेसिक गोष्टी कंपनी कधीच ऋण करून शिन करायला कोणाला लावत नाही. तुमच्या मूलभूत गरजा काय त्या पहिल्या गरजा पूर्ण करायला लावते. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलेले, माझी पाईपलाईन, शेड, लेवल, सावकारकी कर्ज, बाकीच्या ज्या गोष्टी, घर वगैरे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला स्वप्नात उतरायचं थोडं. मग ही गाडीचंच एक स्वप्न होतं. आता ही गाडी घेऊन 21 तारखेला गाडी घेतली. आज म्हणजे कालच्या शुक्रवारी 15 दिवस झाले गाडीला. आणि मी आज पहिल्यांदाच एक शूटिंग झाली, आता दुसऱ्या शूटिंगला चाललेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक गोष्ट कोण ना कोणी काहीतरी शिकवत असतो. ते जो आपले शिक्षक असतात, पण आपल्याला जो आयुष्य शिकवतात ते आपले गुरु असतात. आणि ते गुरु म्हणजे रामा ॲग्रोटेक. तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही तुम्ही हे करा, तुमच्या गरजा करा, तुमचं कर्ज किती ते मिटवा, तुम्हाला कोणाचं काय कसं असेल कोणी सांगत नाही. प्रत्येकाचा हेतू असतो का आम्हाला त्या माणसाकडून फक्त पैसे कमवले पाहिजे. आणि हे रामा ॲग्रोटेकच्या प्रभावाच्या एकदम विरुद्ध दिशेने इथं रामा ॲग्रोटेक आपल्याला संधी देतं. साहजिकच ही संधीच आपल्याला पैसे कमवायची संधी आहे आणि आपल्याला ती मिळतेच. आपण पैसा कमवतो, पण त्याच्या पलीकडे रामा ॲग्रोटेक नेहमी सांगते की तुम्हाला जी संधी दिली ही पैसे कमवण्यासाठी दिलेली आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा, योग्य पद्धतीने काम करा, व्यवस्थित काम करा. आणि तुम्हाला जो कंपनी प्रेशर देते, ह्या कंपनी प्रेशर हा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठीच असतो. जो हा प्रेशर हँडल करतो तो इथं सक्सेस होतो. आणि तुम्ही आता आपल्या रामा ॲग्रोटेक लाईफ R&D ह्या चॅनलवर बघत असाल, एकदम अशा खूप प्रतिनिधींच्या सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे इथं जे बोललं जातं ते एकदम खरं आहे. कोणाचं म्हणजे खोटं नाटं इथं काही नाही. अक्षरशः माझा 2 वर्षाचा अनुभव आहे. 2 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी रामा ॲग्रोटेकमध्ये 2 वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षी 6 लाख आणि ह्या वर्षाच्या सीझनला मी 15 लाख प्रॉफिट. म्हणजे जवळजवळ इन्सेंटिव्ह सोडता मी 25 लाख प्लस पैसे रामा ॲग्रोटेकमध्ये कमावले. इन्सेंटिव्ह जर पकडला तर माझा आताचा सगळा जर इन्सेंटिव्ह जर पकडला तर तो रामा ॲग्रोटेकमध्ये आल्यापासून 10-11 लाखाचा असेल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला संधी दिली, त्या संधीचं सोनं तुम्ही करतच आहात. आणि इथून पुढे चांगलं काम करा. मेन म्हणजे शेतकऱ्याची सर्व्हिस द्यायचं कधी चुकवायचं नाही. मी कितीही वेळ झाला, उशीर झाला, मेन म्हणजे पहिला शेतकऱ्याला सर्व्हिस देतो. त्या सर्व्हिसमुळेच आपले ग्राहक आपल्याला टिकून राहतात. आपल्याला रामा ॲग्रोटेक म्हणजे तुम्हाला रोज नवीन ग्राहक पाहण्याची गरज नाहीच. रामा ॲग्रोटेक इतका क्वालिटी आहे, तुम्हाला तेच ग्राहक रिपीट तुमच्याकडे. अशी कोणतीच कंपनी नाही आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तो एकदा फक्त तुम्ही बाहेरचा थोडा अभ्यास घ्या, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतीलच. आता मित्रांनो, मला स्वतःला म्हणजे कधी वाटत नव्हतं की मी वयाच्या 25व्या वर्षी गाडी घेईल. आज गाडी घेतल्यावर खरंच तुम्हाला सांगतो की काय जीवन असतं आणि समाजामध्ये काय व्हॅल्यू असते एक सोपं नाही. गाडी कोणी घेतं तो काही विषय नाही, पण गाडी रोज मेंटेन करणं ही खूप अवघड आहे. गाडीचा रोजचा मेंटेनन्स असन, सर्व्हिसिंग असन, ह्या ज्या गोष्टी आहे या रामा ॲग्रोटेकमध्ये पेलावण्याची ताकद आहे. हे फक्त तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आज जर बघायला जर गेलं तर 20-25 वर्षाचे जे मुलं आहे त्या अक्षरशः नोकरीच्या शोधामध्ये आजही धावपळ करत असतात. मला ही भेटल ती भेटल, 10-15-20 हजाराच्या नोकरीच्या याच्यामध्ये. मी माझ्या वयाच्या 25व्या वर्षी स्वतःची गाडी ही रामा ॲग्रोटेकच्या जीवावर घेतली. आणि दुसरी गोष्ट सांगतो, वयाच्या 25व्या वर्षी आयुष्याचं सोनं करून दिलं ही रामा ॲग्रोटेकनं. तर आज जर बघितलं मी मंथली इन्सेंटिव्ह वगैरे पकडता 1 लाख 1.25 लाख रुपये माझं महिन्याचं इन्कम आहे. आणि हे एकदम खरं आहे. कधी कधी याच्याही पुढं जातो. सीजन जर चालू चांगला असला तर याच्याही पुढं जातो, पण मिनिमम मी 1 लाखाच्या खाली म्हणजे काही महिन्याला 1 पेटी हे आमचं ठरलेलं गणित आहे. आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी करायला काहीच माणसाला अवघड वाटत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, 25 सप्टेंबरला आपली दुबई टूर लागली होती. आणि त्याच्या अगोदरच मी 15 सप्टेंबरला डबलच्या म्हणजे 7 ऑफर
2,80,000चं मटेरियल घेतलं होतं. परत 25 ते दुबई टूरचं 2.5 लाखाचं मटेरियल घेतलं. जवळजवळ मी स्लॅग सीजनला 45 दिवसामध्ये 5 लाखाचं मटेरियल विकलेलं आहे. आता उद्याचं जी ऑफर टाकायची मला ती 1,11,000ची टाकायची आहे. सीजन वगैरे काही नसतो, तुमची सर्व्हिस आणि तुम्ही केलेलं काम यावर असतं. रामा ॲग्रोटेक रिझल्ट द्यायला 1000% उभी आहे. फक्त तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्यांना सर्व्हिस दिली पाहिजे. आता मी 1000% सांगतो, सीजन वगैरे इथं काही नसतो. सीजन हा बाकीच्या लोकांना असतो, रामा ॲग्रोटेकला सीजन नसतो. रामा ॲग्रोटेक सीजन हा 12 महिने चालू असतो. स्लॅक फक्त आपल्या डोक्यात आहे, स्लॅक फक्त आपल्या डोक्यात आहे. स्लॅक वगैरे काही नसतं. हे बघा आता मित्रांनो, आम्ही आता चाललोय बागेवर, तुम्हाला बागेची यशोगाथा दाखवतो. देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे.